तू म्हणे ना मला नाकला म्हणे पा बोरीला मात्र मस्त पवायचे लाल तोंड पाट्यांचे ते कसं गेले पाठीवर हे मस्ती करताय बघ ती मस्ती करताय बघ ते आणि ते इतकं चिंगळ चिटकन तिकडे काय ना पडत ते माकड तिकडे आहेत बघ तेव्हा भरपूर आहे तिकडे आता नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत चित्रकूट धाम येथे असलेल्या गुप्त गोदावरी या ठिकाणी. असं म्हटलं जातं की या चित्रकूट धाम येथे प्रभू रामाचं चरणस्पर्शन ही पावनभूमी आहे. प्रभू राम येथे राहिलेले आहे, वास्तव्यास राहिलेले, आणि इथंच एक असं स्थान आहे गुप्त गोदावरी नावाचं, जिथे म्हणतात की गोदावरीचा उगम इथे झाला, इथे ती लुप्त झाली, इथून ते नाशिकला ब्रह्मगिरी पर्वताचा उगम झालेला आहे असं म्हणतात. पण गोदावरीचं मूळ स्थान हे आहे, तिथं आपण आलेलो आहोत. बघा ही गुफा आहे, बारीकसा असा रस्ता आहे मध्ये यायला, अशा रस्त्याने इथे यावं लागतं. ही गुफा आहे मित्रांनो. इथे हे गोदावरी नदीचा उगम झालेला आहे असं म्हणतात. हे गोदावरी कुंड आहे, याला सीताकुंड असं म्हणतात की सीता मातेत आंघोळ केलेली आहे. इथे गोदावरीचा उगम झालेला आहे, गोदावरी इथून लुप्त झाली आणि नंतर तिचा उगम ब्रह्मगिरी पर्वत नाशिक येथे झाला असं आपण म्हणतो. महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला गोदावरीचा उगम कुठं झाला असेल तर आपण नाशिक जिल्ह्यातला ब्रह्मगिरी पर्वत असं म्हणतो. पण जर तुम्ही चित्रकूट धाम इथे आला तिथे गुप्त गोदावरी म्हणून स्थान आहे, तर त्या स्थानात तिथे हे गुप्त गोदावरी इथून गुप्त होऊन जाते. इथे पाण्याचा प्रवाह तुम्हाला दिसेल बघा, हा पाण्याचा प्रवाह चालू आहे. जय श्रीराम मित्रांनो, आता आपण आलो आहोत चित्रकूट धाम येथे. तुम्ही जर आपल्या रामायणामध्ये बोलले तर चित्रकूटाचं तुम्हाला भरपूर महत्त्व दिसेल, कारण की इथे प्रभू रामाचा सहवास या धामाला लाभला आहे. प्रभू रामाचं इथं वास्तव्य होतं असं चित्रकूट धाम. आणि चित्रकूट धामामध्ये एक महत्त्वाचं स्थान आहे गुप्त गोदावरी. इथं गुप्त गोदावरीच्या गुफेमध्ये मी उभा आहे. इथे गोदावरी गुप्त झालेली आहे. इथे कुंड आहे, सीता कुंड आहे, गोदावरी कुंड आहे. जिथे सीतामाता स्नान करत होते ते कुंड आहे, गोदावरीचं कुंड आहे. तिथे दोन्ही कुंडाची गोष्ट असते की तिथे गोदावरीचा उगम होतो आणि तिथून गोदावरी लुप्त होते आणि डायरेक्ट ती महाराष्ट्रात येते, नाशिक येते असं म्हटलं जातं. इथं